विधान परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या मुद्द्यावर विधान परिषदेत चर्चा सुरू आहे। विधान परिषदेत अनिल परब यांनी पीएफचा मुद्दा मांडलाय। कुणाचाही पीएफ थांबवला नाही अशी माहिती यावर सरनाईकांनी दिली आहे। जसं हे जे म्हणाले तसं किंवा सगळेच म्हणतात आहेत, सगळ्यांच्या भावना तशाच आहेत, दरेकरांच्या त्याच भावना आहेत। तुम्हाला नाही करता येत ते ठेवताच येत नाही, मग तुम्ही एका ठिकाणी कबूल करताय की आम्ही भरलेला नाही, याचा अर्थ तो कुठेतरी आहे। कारण पगारातनं जेव्हा पगार तुम्ही अदा करता त्यावेळेला तो ऑटोमॅटिकली कापला जातो, त्याच्यासाठी काही वेगळं काहीच यंत्रणा नसते। म्हणजे ज्यांनी हा पीएफ कापून ठेवलेला आहे स्वतःकडे असेल आणखी कुठे असेल, हा गुन्हा आहे। याच्यामध्ये मफतलाल, याच्यामध्ये बिर्ला, याच्यामध्ये आपल्या देशातले बडे बडे उद्योगपती हात घातलेत आम्ही, कारण तो कायदाच आहे। आम्ही काय फार मोठं शौर्य केलं नाही। आणि म्हणून आमचा जो आग्रह आहे की याचे जे ट्रस्टी आहेत, त्यांचे जे एमडी आहेत, यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना आपण आतमध्ये टाकणार आहात का, हा एकच प्रश्न। ती प्रोव्हिजनच आहे, ती प्रोव्हिजनच आहे। आणि त्यांचा जो पीएफ आहे